अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात आज सायंकाळी एका कंत्राटी कर्मचाऱ्याने अचानक केलेल्या तोडफोडीमुळे एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित युवक हा जिल्हा स्त्री रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करत होता। त्याने अनुभव प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता, मात्र त्याला पूर्णवेळ अनुभव प्रमाणपत्र न मिळाल्याने तो संतप्त झाला। या संतापातून त्याने रुग्णालयातील काही वस्तूंची तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना दिली आहे। घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस तात्काळ जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यानंतर संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे। या घटनेमुळे काही काळ रुग्णालय प्रशासनात हल्लकल्लोळ मचला होता। दरम्यान कंत्राटी कर्मचाऱ्याने कामकाजासंदर्भातील प्रक्रिया आणि तक्रारींवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून व्यक्त होत आहे। अजिंक्य भारत न्यूज प्रतिनिधी मुकेश ढोके, अकोला। मी 11 वर्षापासून जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये काम करत होतो आणि हे मला ओवाळूचे उत्तर देत आहे प्रशासकीय अधिकारी। याची काही कोणी केअर घेत नाही आहे। हा अनुभव सर्टिफिकेट दिला यांना मला गॅप दाखवू जो की मी 11 वर्ष अखंडित सेवा करत आहे। हिस्सा मी अटेंडंट आहे इथे एसएनसीला ओटीला 4 वर्ष होतो, 5 वर्ष मी एसएनसीला आहे। मागणी काय तुमची? मागणी माझी अनुभव सर्टिफिकेट होती आणि माझ्या अन्याय करण्यात आला। यांना मला न सांगता काढण्यात आलं ना, यांना मला ऑर्डर दिली आणि माहितीच्या अधिकारामध्ये हे चुकीचा पत्ता दिला सारथी कंपनीचा। 2 महिन्यापासून मला पेमेंट नाही केला यांनी आणि प्रशासकीय अधिकारी उलवालूचे उत्तर देतात। 2 ते 2.5 महिन्यापासून मला हे करायला लावत आहे। त्यासाठी पोलीस तक्रार केलेली आहे मी, पण पोलिसांनी काही प्रतिसाद दिला नाही आहे। याच्यावर कोणातरी मोठ्या अधिकाऱ्याचा हात आहे या कर्मचाऱ्यांवर, म्हणून त्यांचं कोणी काही केअर करू नाही शकत असे उत्तर देत आहे इथचे कर्मचारी। आता मागणी होती माझी, पण हे चुकीचं उत्तर देत आहे। यांच्याकडे रेकॉर्डच नाही म्हणतात। रेकॉर्ड नाही तर असा कसा रेकॉर्ड नाही यांच्याकडे? अन्याय होत आहे ना, तोडफोड याच्या माझ्यावर अन्याय झालेला आहे म्हणून तोडफोड केली। हे मला मानसिक त्रास देत होते 2.5-3 महिन्यापासून। त्याच्या बदल्यात मी आता हे माझा राग काढला असा तोडफोड केली। निलेश हरफराव। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।